आम्ही सर्व सकल धनगर समाज बांधव जामनेर तालुका संपूर्ण जामनेर तालुक्याच्या वतीने आज शासनाला आम्ही निवेदनाच्या मार्फत कळवलेलं आहे। आमचे धनगर समाज बांधव गेल्या 17 तारखेपासून जालना येथे दीपक भाऊ बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर धनगर समाज बांधवांना आरक्षण हे ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून हे ऑलरेडी एसटीमध्ये दिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी ही आजपर्यंत झालेली नाही आहे। ही जी मागणी आहे सकल धनगर समाज बांधवांची एसटीमध्ये आरक्षण मिळावं, ही भारताला जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासूनची ही आमची सर्वांची मागणी आहे। परंतु आजपर्यंत जे काही सरकार आलेले असतील त्या सर्वच सरकार माध्यमांनी धनगर समाजांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे केलेलं नाही आहे। खरं तर आमची मागणी ऑलरेडी आम्ही धनगर सकल समाज बांधव हे एसटीमध्ये आरक्षण अगोदर मिळालेलं आहे, परंतु अंमलबजावणी न झाल्या कारणानं आजही आमच्या सकल धनगर समाज बांधवांच्या हाल अपेक्षा होत आहे। आणि आमची मागणी जी रास्त मागणी आहे, आम्ही कुणाचं आरक्षण त्या ठिकाणी हिसकावून घेत नाही आहे। आमच्या हक्काचं आहे, आम्ही तेच मागतोय आणि या निवेदनाच्या मार्फत आम्ही शासनाला या ठिकाणी कळवतो। आमचे धनगर समाज बांधव 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे, त्याच्या उपोषणाची त्या ठिकाणी त्यांनी दखल घेण्यात यावी। कसं आहे, आम्ही सगळं आमचा धनगर बांधव हा रानावनामध्ये मेंढपाळ करत असताना त्या ठिकाणी भटकत असतो। आमची त्या ठिकाणी हलाखीची परिस्थिती आहे, याचा अभ्यास शासनाने त्या ठिकाणी करावा आणि त्याद्वारे आम्हाला सर्व धनगर समाज बांधवांना एसटीमध्ये आरक्षण मिळावं अशी मी या निवेदनामार्फत सर्व जामनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने आमची ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। येळकोट येळकोट जय मल्हार। आपण आता कोणत्या प्रवर्गात आहात? आम्ही सध्या एनटी या प्रवर्गामध्ये एनटी क या प्रवर्गामध्ये आम्ही सध्या या ठिकाणी आहोत आणि आमची जी मागणी होती किंवा आहे की एसटीमध्ये आम्हाला ज्यांची आरक्षण दिलेलं आहे ती अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी आमचं हे आंदोलन या ठिकाणी होतं असं निवेदन आम्ही या ठिकाणी शासनाला दिलेलं आहे। आज तुम्ही जे निवेदन दिलं, जे आंदोलन केलं, या आंदोलनात जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर पुढची रणनीती काय असेल? आमचे धनगर समाज बांधव दीपक भाऊ बोराडे हे जालना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि उद्या 24 रोजी राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन हे जालना या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी निवेदन हे दिले जाईल आणि त्याद्वारे दीपक भाऊ हे पुढची रणनीती ठरवतील आणि त्याद्वारे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन हे होईल। आज सर्व सकल धनगर समाजामार्फत आम्ही जामनेर येथे निवेदन दिलेले एसटी आरक्षणासाठी। आमचा एक धनगर बांधव जालन्याला आज 6 दिवसापासून आमरण उपोषण करतोय, तरी या शासनाने त्याची अंमलबजावणी आमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मी शासनाला विनंती करतो। आणि आज आम्ही त्या माध्यमातून जामनेरला येथे तहसील ऑफिसला आज एसटी आरक्षणासाठी मोर्चा काढलेला होता आणि आत्ताच तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी सर्व सकल बांधवांनी आज या आरक्षणाला सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल सर्व धनगर बांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो।